नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी दिलीप पाटील सोनवणे घोडेगावचे प्रगतशील शेतकरी आणि आपले रेग्युलर कस्टमर सोनवणे पाटील इथे आलेले आहेत. त्यांना आता कांद्याला द्यायची आहे तिसरी फवारणी, म्हणजे शेवटची फवारणी. सोनवणे पाटील नमस्कार. नमस्कार. कांदे किती दिवस झाले आपले? आता साधारण 5-7 दिवस. 5-7 दिवसाचे कांदे झाले. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला घ्यायची तिसरी फवारणी. तुम्ही मला मागच्या 2 फवारण्या झाल्या आपल्या. पहिली तणनाशक, नंतर एक झाली, नंतर दुसरी झाली. तर पहिल्या फवारणीला आपण मास्टरच्या नावाचं तुम्हाला जे टॉनिक दिलेलं होतं आणि त्याच्यासोबत कीटकनाशक, बुरशीनाशक दिलेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या फवारणीला आपण आर्थोसेलिसिक ऍसिड म्हणजे 25 जे आल्मंड आहे ते दिलं होतं आणि त्याच्यासोबत कीटकनाशक, बुरशीनाशक दिलं होतं. त्या दोन्ही वेळेस तुम्ही मला म्हटले आपल्याला स्पार्टन कधी मारायचं. तर आता जी वेळ आलेली आहे आपल्याला तिसऱ्या शेवटच्या ज्या फवारणीला आहे ते स्पार्टन मारण्याची कांद्याला. आता तिसऱ्या फवारणीला साधारण कांदे आपले 65 दिवसाचे झालेले आहेत. तुमच्या कांद्याच्या माना पण जाड आहेत. तुमच्या कांद्या लिंबू आकाराचे झालेले आहेत. आणि आता आपल्याला जे फवारणी घ्यायची आहे ना, ही जवळजवळ या फवारणीमध्येच कांदा निघल. 2 दिवस आपण लेट फवारणी घेणार आहोत. तर तुम्हाला मी औषध आता देतोय. तर आपल्याला मारायचं आहे आता स्पार्टन. आता स्पार्टन हा तिसऱ्या फवारणीला काय घ्यायचं? कांदा लिंबू आकाराचा झाल्यानंतर कांद्याची पात हिरवीगार तर राहतेच, म्हणजे पात स्पार्टन मारल्याने खाली येत नाही. आणि त्यानंतर कांद्याची साईज आणि कलर आणि चकाकी भरपूर चांगल्या प्रमाणे होती. तुम्हाला 2-3 वर्षापासूनचा स्पार्टनचा अनुभव आहे. त्यामुळेच तुम्ही मला विचारले होते स्पार्टन आपल्याला कधी मारायचं, बरोबर? आता आपल्याला मारायचं आहे स्पार्टन. आता स्पार्टन मध्ये काय आहे? स्पार्टन मध्ये आहे ग्लुकोपोटॅश, ब्रासोनोलाइट आणि सिलिकॉन. याच्यामुळे तुमच्या कांद्याची साईज पण होणार आहे, कलर पण चांगला राहणार आहे आणि पात पिवळी वगैरे काही लवकर पडणार नाही. म्हणजे कांद्याची साईज झाल्याशिवाय पात खाली येणार नाही. कारण सांगतो का माहिती का, काही लोकांचा असा समज असतो की स्पार्टन मारल्यानंतर पात खाली येते, काही साईज होती, पण असं काही नाही. त्याच्यामुळे आपल्याला 65 ते 70 दिवसाच्या कांदे झाल्यानंतर स्पार्टन हे त्याला मारायचं आहे. दुसरं जे आपण त्याला देत आहोत बुरशीनाशक, हे लुना एक्सपिरियन्स बुरशीनाशक आहे. या लुना एक्सपिरियन्स बुरशीनाशकामुळं आपल्या कांद्याला जी कोदळी आहे ती भुसाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर काही राहत नाही, कोदळी काय जास्त येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे द्यायचं. आणि कीटकनाशक मध्ये आपण रिप्रोनिल आणि इमिडा हे दोन्ही घटक एकत्र असणाऱ्या गाभ्यातल्या थ्रिप्ससाठी हे औषध असे तिन्हीचे मिळून आणि आपल्याला शेवटचं द्यायचं याच्यामध्ये क्रिस्टिक जे तुमच्याकडे घरी शिल्लक आहे 10 मिलीप्रमाणे पंपाला. अशा प्रकारचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आणि हा आपला जवळजवळ शेवटचा स्प्रे राहणार आहे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे, शेवटी कांदा फुगवण्यासाठी आणि कांद्याच्या साईज साठी, कलर साठी स्पार्टन हे 100% वापरा आणि याचा रिझल्ट घ्या. धन्यवाद.